रेस चालू आहे, बोलतो एक 5 मिनिटात, बोलतो एक 5 मिनिटात. असं आहे की 11/4/2004 रोजी अखिल भारतीय चार संप्रदाय आणि आमचे तिन्ही आखाडे यांच्या मिळून आमची महंताई होत असते. 2003ला माझी महंत म्हणून नाशिकला घोषणा झाली आणि 11/4/2004ला माझी श्री महंताई ही निर्वाणी आखाड्यामध्ये त्या ठिकाणी झाली. त्याचे सगळे जे अखिल भारतीय चार संप्रदाय आणि तिन्ही आखाडे मिळून ज्या सह्या असतात त्याचे सही शिक्के हे देखील माझ्याकडे आहेत, हे आपल्याला या ठिकाणी दाखवतो. त्याचप्रमाणे माझ्या महंताईच्या वेळेचे जे काही फोटोग्राफ्स आहेत त्याचा अल्बमसुद्धा माझ्याकडे आहे आत्ता. त्यामध्ये माझे गुरु महाराज या ठिकाणी माझ्या डोक्यावरती हात ठेवत आहेत. त्याचप्रमाणे सर्व आमचे जे चार संप्रदायाचे जे महंत असतात ते सुद्धा उपस्थित असल्याचे फोटो आहेत. दुसरी अशी गंमत की आमची जी महंताई झाली त्या महंताईमध्ये जगद्गुरू असलेले रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज हे माझे गुरुबंधू आहेत आणि ते आणि मी एकाच दिवशी एकाच आसनावरती या ठिकाणी धर्माचार्य पीठाधीश्वर महंत म्हणून आले, त्याचे सगळे फोटोग्राफ्स आहेत. आखाड्याच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला सन्मानपत्र दिलं जातं तर त्या सन्मानपत्रामध्ये महंत, धर्माचार्य, पीठाधीश्वर आणि महामंडलेश्वर अशा तिन्ही पदव्या असलेलं आखाड्यांचं सगळं अधिकृत माझ्याकडे आहे. त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही, कारण शैव आखाड्यांचा आमचा काही संबंध पडत नाही. वैष्णव आखाड्यांची जी रेकटेक आहे ती संपूर्णतः वेगळी आहे. मुद्दा असा आहे की विषय हा व्यक्तिगत कोण महंत आहे किंवा नाही याचा नसून काल वास्तविक पाहता त्र्यंबकेश्वरच्याच असलेल्या काही महंतांनी याची सुरुवात केली आणि विषय खूप साधा होता. विषय असा होता की त्र्यंबकेश्वर नाव आधी लिहावं आणि नाशिक नाव नंतर लिहिण्यात यावं आणि नाशिक हे मूळ कुंभाचं स्थान नाही आहे असं त्यांचं म्हणणं होतं. तर या गोष्टीवरतीच फक्त आम्ही आक्षेप घेतला होता आणि त्या संदर्भात आम्ही चर्चा केली आणि ती चर्चा वास्तविक भरकटण्याचं काही कारण नव्हतं. त्र्यंबकेश्वरमधल्या आमच्या सर्व पुरोहित बंधूंशी आमची काल दिवसभर चर्चा झाली. किमान 50 मंडळींचे आमचे फोन झाले आणि हा वाद या ठिकाणी आपण शांत करूया. दर कुंभमेळ्याच्या सुरुवातीला अशा पद्धतीची एक रिटायलेशन होते आणि पुन्हा आम्ही सर्व एकत्र येतो आणि पुन्हा हे सुचारू होतं. तर मला असं वाटतं की यामध्ये व्यक्तिगत कोणी कोणावरती आरोप न करता आपण सगळ्यांनी एकत्र येऊन नाशिक आणि त्र्यंबकेश्वर हा कुंभमेळा अत्यंत चांगल्या रीतीने महाराष्ट्र शासनाला संपूर्ण सहकार्य करून एकत्र येऊन काही व्यक्तिगत काही रागद्वेष असतील तेही आपण मिटू आणि आदर्शवत असा कुंभमेळा हा नाशिकचा व्हावा हीच आमची इच्छा आहे. आपण आता कुठल्या आखाड्याशी संबंधित आहात? आपल्याकडे त्या आखाड्याचं काय पद आहे? कारण तुम्ही ज्या आखाड्याशी संबंधित आहात त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली आणि तुम्ही कुठल्याच आखाड्याचं नाही असं त्यांचं मत आहे. असं असेल तर मला काही संपर्क कुठल्याही आखाड्याने माझा केला नाही किंवा सपोज मी जर काही माझं महंताई रद्द झाली असेल तर मला तर आखाड्याने सांगायला पाहिजे ना. तर निर्वाणी आखाड्याची जी आमचे खालसा असतात त्या खालसाचा मी श्रीमहंत आहे आणि जर त्यांच्या माहितीप्रमाणे जर काही माहिती असेल किंवा माझी महंताई रद्द करण्यात आली आहे तर ते त्यांनी मला कळवावं. कारण माझ्या आखाड्यांनी असं मला कुठेच सांगितलं नाही की तुमची महंताई रद्द झाली आहे आणि तुम्ही महंत नाही. तर असा काहीही मला असं वाटतं की असा कुठलाही विषय माझ्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे. त्यांच्याकडे काही माहिती असेल त्यांनी द्यावी. मी निर्वाणी आखाड्याचा खालसाचा श्रीमहंत असतो. त्याची पद्धत अशी आपण एक लक्षात घ्या की आखाडे हे श्रीमहंत बनवतात, खालसाचे श्रीमहंत बनवतात आणि आखाडे हे खालशांच्या श्रीमहंतांना स्नानाला घेऊन जातात. म्हणजे जे काही सर्व खालसाचे श्रीमहंत आहेत त्यांना आखाड्यांनी प्रोसेसमध्ये जो काही निर्वाणी आखाडा आहे ते निर्वाणी आखाड्यात ज्यांनी खालसाची महंताई घेतली त्यांना स्नानाला घेऊन जायचं, त्यांना संरक्षण द्यायचं आणि तेही जबाबदारी प्रत्येक आखाडा. असं दिगंबर आखाड्यामध्ये जर कोणी महंताई घेतली असेल तर तो दिगंबर आखाड्यामध्ये स्नानाला चालतो, जो निर्वाणी आखाड्यात असेल तो निर्वाणीमध्ये चालतो आणि जो निर्मोही आखाड्यामध्ये खालसाचं महंत आहे त्यांनी स्नानाला घेऊन जायचं अशी ती परंपरा असते. त्याचप्रमाणे त्यांचे जे दशनाम आखाडे आहेत त्यामध्ये जे महामंडलेश्वर होतात
त्या महामंडलेश्वरांना स्नानाला घेऊन जाण्याची त्यांच्या आखाड्याची परंपरा आहे. यात काय माझा काही संबंध नाही तिथे, म्हणजे शैव आखाड्यांशी माझा कुठलाही संबंध नाही. दुसरी गोष्ट, आखाडा परिषद ही जी संस्था आहे, ही संस्था यामध्ये जे 13 श्रीमहंत असतात, 13 श्रीमहंत म्हणजे आमच्या निर्वाणी आखाड्याचे जे श्रीमहंत आहेत ते त्या आखाडा परिषदेचे सदस्य असतात. निर्वाणीचे जे आहेत ते त्याचे सदस्य असतात आणि यांचे 10 आखाड्याचे श्रीमहंत मिळून ही आखाडा परिषद बनते. आणि त्या आखाडा परिषदेच्या माध्यमातून कुंभमेळ्याचं जे सूत्रसंचालन असतं किंवा शासनाबरोबर ज्या प्रातिनिधिक स्वरूपाच्या बैठका असतात त्या होतात. आणि ज्या वेळेला स्थानिक, आम्ही या वेळेला जसं नाशिकचे आम्ही स्थानिक आहोत, तर स्थानिक महंत या पद्धतीने सहकार्य करून आखाडा परिषदेला पूरक अशी भूमिका घेतात. यात काहीच विषय नाही. भक्तीचरण दास नाही, असं तर काही मग असे तर तिथे नाशिकमध्ये 27 एकूण महंत आहेत. गोरेराम मंदिराचे महंत आहेत. त्यामध्ये एक अशी असते की एक जी महंताई आहे जी आखाड्यांच्या माध्यमातून दिली जाते आणि एक जी असते ती खालशाच्या अंतर्गत. जसं मी जर खालशाचा महंत आहे तर मला देखील महंताई देण्याच्या, माझ्या अंतर्गत देण्याचा अधिकार आहे. असे अनेक महंत आहेत ना, मग ते नाकारून कसं काय चालेल. असे अनेक महंत आहेत. तिथे लक्ष्मीनारायण मंदिराचे महंत आहेत, ते तर राम जन्मभूमीच्या नृत्यगोपाल दास महाराजांचे शिष्य आहेत. असं नाही करतायत ना, तुम्ही कसं काय ठरवणार. एक आक्षेप असा आहे की खरा कुंभमेळा जो आहे तो वर्षानुवर्ष त्र्यंबकेश्वरला भरवला जातो. त्याच ठिकाणी अमृताचे थेंब उषावर्तामध्ये पडलेले आहे. नाशिकचा आणि कुंभमेळ्याचा काहीच नाही. सतीश शुक्ला अध्यक्ष परिषद इथे आहेत, त्यांनाही बोललं. लक्ष करण्याचं काय तिथे असं आहे की गेली 4 कुंभमेळे आम्ही या ठिकाणी पाहत आहोत आणि सातत्याने प्रशासनाची सहकार्याची भूमिका घेत असतो. यामध्ये वर्चस्ववादाचा वाद आहे की वर्चस्व कोणी करावं. आणि काही मंडळींचं पर्पजली असं म्हणणं असतं की ही मंडळी नको, या अभ्यासू आहेत, ही चांगले विषय मांडतात, प्रशासनाबरोबर टायअप चांगला ठेवू शकतात, अशा पद्धतीचे लोक नको, म्हणून अशा पद्धतीचा बेनाव रचून बदनामी करण्याचा हा घाट आहे असं मला वाटतं. कोण करते? आता तुमच्यासमोर बोललेत ना कोण बोलतायत ते. नाही, पण मग तुम्ही चांगला डायलॉग करता शासनाशी, हे सर्व साधू महंतांच्या दृष्टीने चांगलं आहे. मग असं असताना तुम्हाला असं आहे की व्यक्तिगतरित्या हा भाषावाद, प्रांतवाद, अन्य काही विषय यामध्ये मी आत्ता पडत नाही. आपण पुन्हा केव्हा तरी याविषयी करूया. आणि गेल्या वेळेला सुद्धा माझे गुरुदेव महाराज या ठिकाणी असताना सुद्धा एक महिला या ठिकाणी आणून ठेवली आणि त्या महिलेने सरळ बलात्काराचे आरोप करून त्यांनाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला होता. ज्या योगे प्रशासनावरती त्यांनी जास्ती आरूढ ओढू नये, त्यांना धारेवर धरू नये म्हणून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, इतका गलिच्छ प्रयत्न या गेल्या वर्षीच्या नाशिक कुंभामध्ये झाला होता. मला वाटतं आपण स्थानिक आहोत, नाशिककर आहोत, आपल्या दृष्टी केलं होतं महाराजांनी हा गलिच्छ हा आता हा तुम्हाला पत्रकार, तुम्ही सगळं माहिती आहे ना, तुम्हाला हा सगळा हा विषय हा सगळा विषय तुम्हाला माहिती आहे सगळा. तर अशा पद्धतीने त्याला कुठलंही वादंगाचं स्वरूप देता येऊ नये. आणि आपण नाशिककर आहोत, आपली इच्छा हीच आहे की प्रयागचा कुंभमेळा जसा जगामध्ये आदर्शवत म्हणून पोहोचला तसाच नाशिकचा व्हावा, एवढीच. करण्याचं काय कारण? काय कल्पना नाही, मी काहीच सांगू शकत नाही. लक्ष आपण का होत आहोत, लक्ष कोण करत असेल करावं त्यांनी लक्ष. तुमच्या बाबतीत असे प्रश्न उपस्थित केलेले आहेत, त्यावर तुम्ही काय करणार आहात? कशाकरता आम्ही नाशिक आणि कुंभमेळ्याकरता प्रयत्न करणारच. चांगला व्हावा याकरता अवश्य असं आरोप झाले म्हणून काय पळून जायचं असतं का, असं काही नाही. पण ज्या एक लक्षात घ्या, एक लक्षात घ्या. हा वाद सुरू झाला नाशिक की त्र्यंबकेश्वर, त्याचं पुढे काय? असं आहे की सर्व 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 जे पुराणातले दाखले आहेत या ठिकाणी त्यांनी इथे दिलंय तिथे की पृथिव्याम कुंभयोगश्च चतुर्थ्याम भेद उच्यते विष्णुद्वारे तीर्थराजे अवंत्याम गौतमी तटे, असं स्पष्ट म्हटलंय पुराणांमध्ये. सगळ्या पुराणातले दाखले नाशिक म्हटलंय. जो वाद झाला आहे त्यानुसार त्र्यंबकेश्वरला ही मंडळी स्नान करतात. वारंवार दर कुंभाच्या आधी हा प्रश्न उपस्थित करण्याची काही आवश्यकता नाही.
आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे त्र्यंबकवाल्यांनी शैव आखाड्यांनी तिकडे शांततेने स्नान करावं, वैष्णव आखाडे या ठिकाणी होतील. मी काळाराम मंदिराचा वंशम परंपरागत पुजारी घराण्याचा 27वा वंशज आहे. मी पुरोहित आहे, मी महंत आहे, त्यामुळे नाशिककर आहे, महाराष्ट्रातला आहे, ओरिजिनल महाराष्ट्रातला आहे. त्यामुळे माझं कर्तव्य आहे की नाशिकचा कुंभमेळा उत्कृष्टातला उत्कृष्ट व्हावा, याकरता आम्ही प्रशासनाचा पाठपुरावा करणार. ती भूमिका आमची कुठलीही असेल, यामध्ये कुठलंही वादंग नाही, विवाद नाही. आणि कोणी कितीही विरोध केला आणि कोणी कितीही दगडं फोडले तरी आम्हाला जे योग्य कार्य करायचे, जे सन्माननीय कार्य, प्रशासनाशी जी सामंजस्याची भूमिका घ्यायची आहे ती आम्ही घेणार म्हणजे घेणार. पण आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहात की नाशिक त्र्यंबकेश्वर हेच योग्य आहे की त्र्यंबकेश्वर नाशिक त्र्यंबकेश्वर याचा निर्णय झालाच आहे, प्रशासनाने निर्णय दिलाच आहे या विषयावरती. या विषयावरती ऑलरेडी जे डॉक्युमेंट्स आहेत तो दिलाच आहे, पहिल्यापासून निर्णय दिलाच आहे ना. हा वाद काय करण्याची आवश्यकता आहे? आता काल कोणीतरी ते कौलाचार्य होते, त्यांनी मला अगदी खरं दूषणाची मालान भक्तिदासांना उपमा दिली. आम्ही प्रभू रामचंद्राचे भक्त आहोत, आम्हाला कसल्या अशा उपमा देत आहेत तुम्ही? असं योग्य नाही. आणि महंतांना किती अक्कल आहे, मग तुम्ही या समोर शास्त्रार्थ करूया आपण, असं आहे ना. तुम्हाला जर असं वाटत असेल तर शास्त्रार्थ करावा, आपण बसावं. परंतु काल जी भूमिका झाली, त्र्यंबकेश्वरमधले आमचे सर्व पुरोहित आणि सगळ्या मंडळींशी बोलणं झालं की हा वाद आपल्याला कुठल्याही पद्धतीत वाढवायचा नाही, यांनी चांगला संदेश समाजापुढे जाणार नाही. अनाकारण समाजामध्ये रॉंग मेसेज जातो, तो आपण थांबवावा. तुम्ही असं आवाहन करतात का त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांना की सगळ्यांनी एकत्र यावं, शास्त्रार्थ करावं? आता असं आहे की आम्ही उलट असं म्हणत आहोत की सगळ्यांनी एकत्र बसूया. एक बैठक नाशिकला आपण गंगा गोदावरी पुरोहित संघाच्या माध्यमातून किंवा आमच्या सर्व मंडळींच्या माध्यमातून घेऊ. एक बैठक आपण त्र्यंबकेश्वरी घेऊ आणि हा जो वाद आहे हा निकालीत काढू. वाद नाहीच आहे हा वास्तविक, हे उगाच काहीतरी याला रडगाणं लावून दिलंय. ठीक. आखाडा परिषदेच्या बैठकीनंतर एवढे गंभीर आरोप झाले, त्यामुळे त्याला महत्त्व प्राप्त झाले. आखाडा परिषदेचे असे कोण अध्यक्ष इथे होते? आखाडा परिषद आपण माहिती घ्या की 3 वैष्णव आखाडे हे बाजूला निघालेत. आखाडा परिषदच रद्द झाली. आखाडा परिषद नावाची कुठलीही संघटना प्रयागला देखील नव्हती. त्यामुळे वैष्णव आखाड्यांच्या राजेंद्रदास महाराजांना सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये मारहाण झाली होती, काही याच मंडळींकडनं. त्यामुळे वैष्णव आखाडे हे बाजूला निघालेत. वैष्णव परिषद स्वतंत्र यावेळेला नाशिकला सगळी काम पाहिल. त्यामुळे तुम्ही जर आखाडा परिषद म्हणून कोण पदाधिकारी स्वतःला क्लेम करत असतील तर ती परिषदच नाही, त्याचा क्लेम कुठे होऊ शकतो? हरिगिरी महाराज हरिगिरी महाराज जुने सेक्रेटरी होते ना आखाडा परिषदेचे. ते अजूनही महामंत्री म्हणूनच चांगलं आहे ना, जे ज्येष्ठ आहेत, मोठे आहेत वयाने, आमचे मार्गदर्शक आहेत, त्यांच्याबद्दल आदर आहे आम्हाला. त्यांनी आम्हाला काही, आमचं जर काही चुकत असेल तर त्यांनी सांगावं आम्हाला, आम्ही मान्य करू ना त्यांचंही म्हणणं. आखाडा परिषद म्हणूनच ती बैठक झाली. तुम्ही म्हणतात आखाडा परिषदच अस्तित्वात नाहीये. असं आहे, तिथे 2 परिषद आहेत. त्र्यंबकेश्वर आखाडा परिषद नावाची एक स्वतंत्र परिषद आहे आणि जी संतांची, जे 13 आखाड्यांची जी षडदर्शन आखाडा परिषद आणि षडदर्शन आखाडा परिषद त्र्यंबकेश्वरला पण आहे. ही जी कालची बैठक झाली ही काही 13 आमचे कुठे आहेत निर्वाणीचे. जी आजची बैठक झाली त्या बैठकीत अखिल भारतीय आखाडा परिषद याच बॅनर किंवा याच नावाखाली ही बैठक झाली. मग तिथे आमचे पण 3 श्री महंत पाहिजे ना. राजेंद्रदास कुठे आहेत, वैष्णवदास कुठे आहेत त्या बैठकीमध्ये? तुमचीच कसं काय बैठक? तुम्ही 13चे 13 प्रतिनिधी कुठे आहेत तिथे? कोरम तर पूर्ण पाहिजे की नाही आखाड्यांच्या सर्व 13 जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं, 13 जे भारतातले प्रमुख आखाडे आहेत. आता त्यातलाही मुख्य एक विषय, नाशिकला जरी 3 आखाडे असले तरी त्यामध्ये एकूण 22 आखाडे आहेत ना. म्हणजे नाशिकला 22 आखाडे स्नान करतात आणि हे सांगतायत की त्र्यंबकेश्वरी 10 आखाडे आहेत म्हणून त्याचा मोठेपणा, असं नाहीये. आज जी बैठक बोलवण्यात आली होती तीच चुकीची होती असं आपण? मी असं काही म्हणत नाही. त्यांना त्यांचा बैठक घेण्याचा अधिकार आहे, परंतु त्याला जर त्यांनी अखिल भारतीय षडदर्शन आखाडा परिषदेचं नाव दिलं असेल तर ते चुकीचं आहे. आता सध्या आखाडा परिषदेचं अस्तित्व काय आहे? आता कुंभमेळ्यामध्ये रामनवमीनंतर आमच्याही वैष्णव आखाड्यांचे 3 श्री महंत या ठिकाणी उपस्थित होतील आणि त्यानुसार कार्यकारिणीची रचना समजेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.